नमस्कार. तर सर्वांचं स्वागत आहे क्रॅकर्स अकॅडमीमध्ये. तर या वेळेची सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती पदभरती निघाली आहे नाशिक जिल्ह्यासाठी. तर यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही पदे डिस्ट्रिक्ट इपिडेमॉलॉजिस्ट असेल, डेंटिस्ट असेल, मेडिकल ऑफिसर असेल, ठीक आहे, अशा जवळपास 14 पोस्टसाठी वॅकन्सी निघलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपली जी काही फार्मासिस्टची जी काही पोस्ट यासाठी सुद्धा वॅकन्सी आहे. याच्यामध्ये टोटल 4 वॅकन्सी आहे बघा. ST साठी 2 आहे, SC-BC साठी 1 आहे, ओपनसाठी 1 आहे. ठीक आहे. तर ही राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक जिल्ह्यासाठी निघालेली ही कॉन्ट्रॅक्च्युअल भरती आहे. तर याच्यामध्ये जे क्वालिफिकेशन ते आहे 12वी प्लस डिप्लोमा, हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे. 12वी प्लस डिप्लोमा डिग्री झालेला असेल तरी पण त्या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात. त्यानंतर आता या वॅकन्सी कुठं आहेत तर नाशिक जिल्ह्यामध्ये 1 आहे, इगतपुरीमध्ये 1 आहे आणि नाशिक पेठ या ठिकाणी 1 आहे. तर यामध्ये प्रामुख्याने जे काही पेमेंट असणार आहे ते असणार आहे 17,000 एवढं पेमेंट त्या ठिकाणी तुम्हाला मंथली दिलं जाणार आहे, 17,000. आता सर्वजण प्रश्न असा राहील सर्वांचाच त्या ठिकाणी की हे जे काही कॉन्ट्रॅक्च्युअल भरती तर याच्यामध्ये पुढे परमनंट होण्याचे चान्सेस असतात का किंवा काय? तर असलं कोणताही प्रकार होत नाही. कॉन्ट्रॅक्च्युअल भरती आहे आणि ही पुढे जाऊन परमनंट होण्याचे चान्सेस अजिबात राहत नाही. हे स्पेसिफिक पिरियडकरता कॉन्ट्रॅक्च्युअली पद भरलं जातं. मासिक 17,000 महिना पेमेंट दिलं जातं. तर जे विद्यार्थी समजा स्पर्धा परीक्षेची तयारी करताय आणि सोबत इकॉनॉमिकली जर वीक सिच्युएशन असेल तर अशा वेळेस तुम्ही ही पोस्ट म्हणजे ही पद ग्रहण करून किंवा या ठिकाणी जॉब करून पण तुम्ही अभ्यास करू शकता. कारण कामाचा जास्त काही लोड नसतो. तुम्हाला पैसा पण मिळू शकतो आणि पैसा त्यासोबत तुम्ही अभ्यास पण करू शकता. ठीक आहे. जर तुम्ही बाकीकडे जॉब केला तर त्या ठिकाणी तुम्हाला जॉबमध्ये जास्त वेळ जातो, अभ्यासाला कमी वेळ भेटतो. त्यामुळे मला असं वाटतं की ही जे काही भरती यासाठी तुम्ही अप्लाय केलं तरी पण चालेल. परंतु यासोबत परमनंट जे काही गव्हर्नमेंटच्या पोस्ट यासाठी अभ्यास चालू ठेवणं गरजेचं असेल. तर ही या ठिकाणी अपडेट होती की जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवणं गरजेचं होतं. ठीक आहे.